आर्थिक आणि मानसिक छळ करून फाशी देऊन जीवे मारण्याच्या प्रयत्नात बचावलेल्या 24 वर्षीय विवाहित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी सासरच्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून भडगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील कचगाव येथे सासरच्यांनी तरुणीला 24 एप्रिलला फासावर लटकवले होते। तिचा तब्बल 4 महिन्यांनी मंगळवारी मृत्यू झालाय। नरीन मन्नान खाटीक असं मयत तरुणीचे नाव आहे। बनोटी येथील 24 वर्षीय तरुणीचे कचगाव येथील मन्नार जाकीर खाटीक याच्यासोबत लग्न झाले होते। त्यानंतर सासरच्या मंडळींना लग्नात मानपान दिला नाही, बकऱ्यांच्या व्यापारासाठी 2 लाख रुपयांची मागणी करत शिवीगाळ मारहाण करत होते आणि तिला माहेरी पाठवून दिले होते। गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीने तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आलं होतं, परंतु पती, सासू, ननंद, दीर, मावस बहीण, ननंद, काका, सासरा यांच्याकडून छळ, पैशाची मागणी होतच राहिली। माहेरच्यांनी पैसे न दिल्याने राहत्या घरात दोराने गळा आवळून तिला गंभीर दुखापत केली होती। मरणासन्न अवस्थेत पडलेल्या नरीनला शेजारील लोकांनी चाळीसगाव येथे उपचारासाठी नेले होते। तेथून नाशिक येथे हलवले, मात्र तब्येतीत सुधारणा होत नसल्याने बनोटी येथील घरी आणले असता मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली। बनोटी पोलीस ठाण्यात मंगळवारी भाऊ अब्रार खाटीक यांनी दिलेल्या माहितीनुसार पती मन्नान खाटीक, सासू रेहनाबी खाटीक, दीर तन्वीर खाटीक, मावस सासू शबाना खाटीक, ननंद सिमरन खाटीक, काका सासरा शाकीर खाटीक यांच्यावरती गळा दाबून मारून ठार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून पुढील कायदेशीर कारवाई करिता भडगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे। ज्ञानेश्वर पाटील, एमसे न्यूज, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।